नाही, परिणाम दिसतोच आहे. आणि हे काही यावर्षी पुरतं मर्यादित नाही आहे, गेल्या वर्षी सुरू झालेलं आहे. आणि ते सातत्यानं करणं. आणि सगळ्यात गमतीचा भाग कसा आहे, जोपर्यंत तुम्हाला बाकी पैशाची आपल्याला काही ढोंग नाही रचता येत ना, पण टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकार यांचा आणि या नामचा MOU झाल्यामुळे फार सहज झालं, सुलभ झालं. म्हणजे पूर्वी जे आपल्याला डिझेलसाठी जे पैसे लागायचे, आणि डिझेलचा खर्च हा फार आहे, आणि तो आता इथून आपलं कुठेही काम अडत नाहीये. फक्त मला असं वाटतं की आता आपले कलेक्टर साहेब, आपण पुढच्या वर्षी मात्र अतिशय जाणीवपूर्वक एक 2-2.5 महिने, हा हा जसा खाली जाईल, जिथं जिथे जाईल तिथून तो काढून, आणि लगेच तो जसाच्या तसा तो शेतकऱ्यांना घेऊन जायला. आणि अतिशय हा पोयटा जो आहे इतका सकस आहे, शेतामध्ये टाकल्यानंतर मी माझ्या इथे आपल्या खडकवासल्यातला टाकतो खूप, त्यामुळे अतिशय छान पीक येतं तिथे. पण हे काय त्याचं काही नाविन्य किंवा काही गंमत असं नाही आहे, हे काम आहे आणि हे सातत्यानं करत राहिलं पाहिजे आपण. ना पण आपल्या लोकांना कळावं की गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याची संकल्पना तुमची नेमकी काय, यातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं फायदा एक मी सांगितलं ना की तो गाळ जो मी माझ्या शेतात मध्ये पसरल्यानंतर माझं जे पीक होतं गेल्या वर्षी, एक तर माझ्याकडे मी कुठलीही खतं वापरत नाही, शेणखता व्यतिरिक्त आणि गोमूत्र याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरत नाही. पण माझ्या पिकामध्ये तिथे माझी काही फार नाही शेती, 10-12 एकर आहे, पण त्याच्यामध्ये जवळजवळ दुप्पट झालेलं आहे. कारण हा इतका गाळ छान सकस आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळी अशी खतं वापरावी लागत नाही त्याच्यामध्ये. आणि जितकं तुम्ही हे काढाल, एस्कवेशन कराल, रुंदीकरण, खोलीकरण, तितकं तुमचा पाण्याचा साठा वाढत जाईल. आता तुमचा पहिल्यांदा आपण ज्यावेळी खडकवासला धरण ज्यावेळी सुरू झालं शिंदे साहेब, त्यावेळी त्याची कपॅसिटी 3.7 TMC होती आणि आता 1.7 TMC आहे. म्हणजे 2 TMC गाळ आहे. आता तो सातत्यानं तुम्हाला काढतच राहावं लागणार. बरं, गंमत कशी आहे, गाळ जितका झाला की मग एन्क्रोचमेंट आहे, आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही कुठलेही झेंडे लावणार, काही लावणार काय, मग असो, ते त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तर आपण त्या कुठल्याही गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी सतत ते तितकंच त्याचं क्षेत्र वाढवत ठेवायचं आणि पाण्याचा साठा वाढवायचा. बरं, आपण सातत्यानं सगळं बाकी बोलतो, लोकसंख्येबद्दल आपण बोलतच नाही, आणि लोकसंख्या ती वाढतच जाणार आहे. पाण्याचा साठा तुमचा तेवढाच आहे, सीमित आहे, सगळ्या गोष्टी सीमित आहेत, आणि बाकीचं वाढतच जाते. मला असं वाटतं त्या गोष्टीबद्दल सुद्धा त्याचाही वहापोह व्हायला पाहिजे. आणि हे आमचे, माफ करा, बाळासाहेब असताना, अगदी कार्यकर्ते असतानापासून मी ह्यांना ओळखतो, आणि मला अतिशय आदर आहे त्यांच्याबद्दल आणि अभिमान आहे की माझे मित्र आहेत, आणि ती मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे. वैयक्तिकरित्या मी काही त्यांच्याकडे मागितलं नाही त्यामुळे, आणि तशी वेळ येत नाही आम्हाला, कारण देवानं आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे. म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत, त्यातले हे गृहस्थ आहेत, आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल आदर आहे साहेब. फार सुंदर विचारा त्यांना. ना आपलं शेतीवर प्रचंड प्रेम आहे, मात्र शिंदे साहेबांचं सुद्धा एक वेगळं या ठिकाणी भूमिका पाहायला मिळते शेतकऱ्यांविषयी, इथल्या भूमिपुत्रांविषयी. त्यांचे तुम्ही मित्र आहात असं म्हटलं, काय तुम्हाला वाटतं शेतीबद्दल त्यांचं किती नितांत प्रेम आहे, आणि ते शेतकऱ्यांबद्दल नक्की काय अजेंडा घेऊन पुढे चालले? तुला काय, आता तू सगळं सांगितलंयस, आणि त्याच्यात तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटायचं, अरे मला त्यांच्याबद्दल काही वाटलं नसतं तर मी आलोच नसतो इथं. मला काय असतं, काही मित्र असे असतात तुमचे की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं. राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे, ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये. हे सफेद म्हणजे सफेदच आहे, हे काही डाग नाही. आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे. बरं, कुठली पद, तुम्ही मुख्यमंत्री पद भुजवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही, त्याच्यापेक्षा अजून काय लागतं. मी फार म्हणजे देवेंद्र आहेत, अजित आहेत, देवेंद्र सुद्धा माझे अतिशय चांगले मित्र आहेत, अजित हे, पण ह्यांना मी खूप आधीपासून ओळखतो, खूप आधीपासून, म्हणजे खूप आधीपासून. साधे कार्यकर्ते होते तेव्हापासूनचे. जे सातत्य आहे त्याची कमाल आहे. आणि पुन्हा तसंच बोलणं,
तसंच वागणं, तसंच राहणं. मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडं कपड्यामध्ये फरक पडतो, तो होतो, त्याला नाही इलाज आहे. पण अदरवाईज असे मित्र असणं आनंद आहे.